अगं सुनबाई, कुठे जाण्याची तयारी सुरू आहे? बिस्किटं, कुरकुरे, चॉकलेट कशासाठी पॅकिंग करत आहेस? सासू सुमनताई तोंड वाकडे करून आपल्या सुनाला निशाला बोलत होत्या. आई, मी माझ्या मामाच्या मुलाच्या लग्नासाठी मुंबईला चालली आहे. त्यामुळे लेकरांसाठी खाण्यासाठी बिस्किटं, कुरकुरे घेत आहे. तू आधी का नाही सांगितलं? तुला गरजेचं वाटलं नाही का मला सांगायचं? आई, मी तुम्हाला सांगणारच होते, पण म्हणलं थोडी आधी तयारी करावी आणि मग नंतर तुम्हाला सांगावं हे बरं आहे. तुझं सगळं सामान बांधून झाल्यावर सासूला सांगायचं. तुझ्या जीवाला बरं पडतं. आम्ही असं कधी कुणाला न सांगता जायची तयारी सुद्धा करत नाही आणि आम्ही कुठे सुद्धा गेलो नाही. बाबा, तू तर सगळी तयारी करून झाल्यावर मी विचारल्यावर मला सांगते की मी लग्नाला चालली आहे. सुनबाई, तुला हे पटतं का? आई, तुम्ही विनाकारण गैरसमज करू नका. खरं तर हे जाण्याचं प्लॅनिंग अचानकच ठरलं आहे. मला आधीच माहीत असतं तर मी तुम्हाला जरूर सांगितलं असतं. 2 तासाने माझा भाऊ येणार आहे आणि मी त्याच्या संग जाणार आहे. त्यामुळे म्हणलं आधी पॅकिंग करावी आणि नंतर सांगावं. आई, तुम्ही कुठे नाही जाऊ शकला म्हणून काय तुम्हाला पण वाटतं का तुमची मोठी सून पण कुठे जाऊ नये? तुमची छोटी सून पण आता फिरून आली आहे की गोव्याला, आणि ती तर ड्रेस घालून घरात फिरत असते. तेव्हा तुम्ही तिला काही नाही बोलत आणि कधी पण कौतुक करायचं म्हणल्यावर तिचंच करता. फिरायला जाताना तिला बरं म्हणाला नाही की मी सुद्धा कुठे जात नाही, तू सुद्धा कुठे जायचं नाही. तुमची मुलगी पण ह्या सुट्टीत फिरून आली आहे. तुम्ही तिला सुद्धा म्हणाला नाही की तू का गेलीस? मी कधीच फिरायला गेली नाही. मग मी कुठे जायचं नाही का? मग माझ्यासोबतच असा दुजापणा का करता? सगळा राग तुमच्या मोठ्या सुनावरच का? आणि घरातल्या रूढी परंपरा सगळ्या माझ्यावरच का लावल्या आहेत? मी ड्रेस घातलेलं तुम्हाला आवडत नाही आणि लहान सुनाने घातलं तर चालतं का? असं बोलून मोठी सून निशा तेथून निघून गेली. सासूबाईला आपली मोठी सून खरं बोलली आहे हे पाहून त्यांच्या तोंडातून एक शब्द सुद्धा निघत नव्हता. एका जाग्यावर शांत उभा होत्या. नंतर तिचा नवरा अबीर आला आणि तिला म्हणाला की कुठे जायची तुझी तयारी सुरू आहे आणि घरात आपल्या तुझी नणंद पण आली आहे. तू हे कपडे सगळे का पॅक करून ठेवले आहेत? निशाचा नवरा ऑफिसमधून लवकर आला होता. तिला कळाले की नक्कीच सासूबाईंनी फोन करून यांचे कान भरले असतील. त्यामुळेच आज लवकर येऊन मला जाब विचारत आहेत. मी मुंबईला चालले आहे. माझ्या मामाच्या मुलाचे लग्न आहे. पण तुझी सासू आणि नणंद काय म्हणेल? काही नाही म्हणणार. मी त्यांना आधीच सांगून ठेवलं आहे. पण तू मला पाहिजे पहिले सांगू शकत होती की तुला हे गरजेचं वाटलं नाही का मला सांगणं? 5 दिवसांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. दीदी म्हणत होती की आपण इथं घरातच आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करू. मग तू कशी जाऊ शकते? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्हाला सांगून काय फायदा होणार होता माझा? तुम्ही कधी तेव्हा माझी पर्वा करता? तुम्ही अजून कोणती तरी माझी गोष्ट पूर्ण केली आहे का? मी कधीतरी सुखी राहण्याचा, आनंदात राहण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला ते सुद्धा बघवत नाही. आपल्या लग्नाला 10 वर्ष झाले आहेत. या 10 वर्षात तुम्ही कधी मनापासून आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे का? आज कुठून एवढं प्रेम आलं आहे आणि मला सांगत आहे की आपण मस्तपैकी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करू. दरवर्षी लग्नाच्या वाढदिवसाला तुम्ही तुमच्या बहिणीला बोलावता. आपल्या घरातील माणसे एवढे सगळ्यांचं नॉनव्हेज जेवण मला बनवायला सांगता. माझी मदत करायला एक सुद्धा किचनमध्ये येत नाही. ज्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे तिनेच दिवसभर किचनमध्ये उभा राहून मेहनत घ्यायची आणि बाकीच्यांनी फक्त माझ्यावर हुकूम सोडायचा. मला पण असं वाटत होतं की माझ्या नवऱ्याने दोघांनी जोडीने जाऊन एका हॉटेलमध्ये मस्तपैकी जेवण करून एन्जॉय करावं. पण नाही, हे फक्त माझ्या बुद्धीपुरतंच मी विचार करत होते. माझ्या अपेक्षा तुमच्याकडून कधीच पुऱ्या होणार नाहीत. मला आता सहन होत नाही. मला 2-3 दिवस तरी आराम पाहिजे आहे. त्यासाठी मी लग्नाला चालले आहे.
आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला तुम्ही दरवर्षी तुमच्या फॅमिलीबरोबर जेवणच करत होता की मी फक्त तुम्हाला जेवण वाढण्यासाठी हवी होती? यावेळेस मी असली काय आणि नसली काय तुम्हाला फरक काय पडणार आहे? मला आता संधी भेटली आहे घरातून बाहेर जाण्याची, तर मला लग्नाला जाऊ द्या आणि नंतर मी माझ्या माहेरी जाणार आहे आणि तिथे गेल्यानंतर मी मस्तपैकी भावासोबत आईसोबत फिरायला जाणार आहे आणि पैशाचं टेन्शन घेऊ नका. माझा भाऊ म्हणाला आहे की मी माझ्या पैशातून तुला फिरवेन, त्यामुळे पैशाचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. अबीर निशाचं बोलणं ऐकून शांत एका जागेवर बसला. त्याला वाटलं नव्हतं की आपली एवढी गरीब बायको आज रुद्र अवतार घेईल. त्याला निशाकडून हे बोलणं अपेक्षित नव्हतं, पण कुठे ना कुठे त्याची चूक आहे हे त्याला समजले होते. 10 वर्षापूर्वी त्या दोघांचं लग्न झालं होतं तेव्हा अबीरने निशाला सांगितलं होतं की तू फक्त घरदार आणि माझ्या आईला सांभाळायचंय आणि तिची काळजी घ्यायची. कारण का, माझ्या आईला दुसरं कोणी काळजी घेणारं नाहीये. वडील पण कधीच त्याचे वारले होते. माझ्या आईचं मन दुखेल असं तिला कधीच बोलू नकोस. आपल्या नवऱ्याचं बोलणं निशाने सुद्धा मान्य केलं, पण निशाला माहीत नव्हतं की दुसऱ्यांची काळजी करता करता आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि कोणाला सुद्धा तिची पर्वा नाही. हळूहळू सगळ्यांचे खरे चेहरे कळायला लागले. सासू सुद्धा. जेव्हापासून निशाचं लग्न झालं तेव्हापासून सासूने कधीच तिला आपल्या घरातीलच एक सदस्य आहे असं समजलं नाही. त्यांना तर वाटायचं की कोणी बाहेरचीच व्यक्ती आहे. सासूचं निशाबद्दलचं वागणं पाहून तिची लहान जाऊ, नणंद, नवरा आणि दीर सुद्धा तिला तशीच वागणूक देत होते. निशाने स्वतःला होणारा त्रास तर सहन केला, परंतु तिच्या लेकरांना सुद्धा आता त्रास होऊ लागला. त्यामुळे आता तिला सहन झालं नाही आणि ती बोलू लागली. तेव्हापासून निशा वाईट सून आणि असंस्कारी वाटू लागली. तेव्हापासून घरातली माणसांना जसं वाटेल तसं तिच्याकडून काम करून घेता येत नव्हतं. निशाला योग्य वाटेल तर ती काम करून देत होती, नाहीतर सरळ नाही म्हणून सांगत होती. कोणी तिला तोंडावर बोलायची हिंमत करत नव्हतं, परंतु पाठीमागे तिच्या नावाचे सगळेच खडे फोडत होते. निशा आणि तिचा नवरा लग्न झाल्यावर हनीमूनसाठी गोव्याला जाणार होते. तेव्हा पण सासूबाईने मुद्दाम तब्येत खराब आहे म्हणून त्यांना जाऊ दिलं नाही. निशाला कधीच कुठे जाऊन देत नव्हते. निशा गेल्यावर घरातील कामे कोण करणार या कारणामुळे तिला कुठे जाऊन देत नव्हते. निशाला कसं तरी वर्षातून एकदा माहेरी जाण्यासाठी चान्स मिळत होता आणि तो चान्स सुद्धा नणंद घरी आली की तिला जाऊन देत नव्हते. या गोष्टीवर सुद्धा निशाच्या नवऱ्याने निशाचीही साथ दिली नाही. तिचा नवरा अबीर आईचा आज्ञाकारी मुलगा होता. जे आई सांगन ती पूर्व दिशा. त्यामुळे आई जसं सांगेन तसं त्यांचा श्रवणकुमार म्हणजेच अबीर करत होता. त्यामुळे निशाच्या अपेक्षांचा भंग व्हायचा. माहेरच्या कडे कुणाचं लग्न असेल तर तिला जाऊन देत नव्हते. आता निशाला जसं तिला वाटेल तसं वागण्याचा तिने विचार केला. बिंदास ती आता माहेरी जाऊन राहण्याचा विचार करते. जे वाटेल ते करते. तिला आता सगळं सहन होत नाही. खूप घुसमट होत होती. मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे. साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडतं. संध्याकाळी तिचा भाऊ आल्यानंतर ती भावासोबत मामाच्या मुलाच्या लग्नाला गेले. मामाचं घर खूप मोठं असतं म्हणून लग्न घरी खूप छान पद्धतीने करतात. मेहंदी, संगीत, हळदी, साखरपुडा लग्न खूप छान पद्धतीने साजरे करतात. प्रत्येक फंक्शनचा फोटो निशा काढत होती. तिची लहान मुलगी आपल्या पप्पाला आईचे आणि तिचे फोटो व्हॉट्सअपला सेंड करत होती. तिच्या नवऱ्याला अबीरला निशाचे फोटो पाहून विश्वास बसत नव्हता. खूप छान पद्धतीने ड्रेस घातलेले असतात, त्यामुळे ती परीसारखी की दिसत होती. निशाच्या बहिणीने तिच्यासाठी छान ड्रेस आणि मेकअपला लागणारे सामान घेऊन दिले होते. तिने हलकासा मेकअप, कानात झुमके, मोकळे सोडलेले केस, त्यामध्ये तिची सुंदरता खूप उठून दिसत होती. निशाचा मेकअप भावाच्या बायकोने म्हणजेच वहिनीने केला.
तिच्यावर एक प्रकारचं तेज आलं होतं आणि ते होतं तिच्या आनंदाचे. तिला तिच्या माहेरच्या माणसात एक प्रकारचा आनंद भेटत होता, जे आनंदाची ती खूप दिवसापासून वाट पाहत होती. अबीर विचार करू लागला की किती दिवसापासून, किती वर्षापासून माझी बायको या कोंडवाड्यात अडकून पडले होते. दररोज साडी आणि डोक्यावर पदर घेऊन रोज तिला घरात वावरावं लागायचं. कधी बिचारीने स्वतःच्या आवडीचे कपडे खरेदी करून आणले नाहीत आणि घातले नाहीत. आई जी साडी देईल तेच साड्या घालायची बिचारी. अबीर विचार करून इमोशनल झाला. इकडं लग्न झाल्यावर निशा माहेरी गेली. निशा तिच्या भावाला म्हणाली की दादा, आपण गोव्याला फिरून येऊ. नंतर मला माझ्या सासरी जायचं आहे. हा, जाऊया की आपण. तू तुझी तयारी कर. आणि हो, तुझ्या वहिनीने तो ड्रेस तिथे काढून ठेवला आहे. तो ड्रेस तू घाल. तुझ्या वहिनीने खास तुझ्यासाठी तो ड्रेस आणि मॅचिंग सोन्याचा सेट आणला आहे. आज तुझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तो ड्रेस घाल. आमच्या दोघांकडून तुझ्यासाठी छोटंसं गिफ्ट म्हणून समज. दादा, तुम्ही आधीच माझ्यासाठी खूप काही केलं आहे. हे करायची काहीच गरज नव्हती. आता हे कपडे आणि सेट कशाला? अगं, मी माझ्या बहिणीसाठी माझा जीव सुद्धा द्यायला तयार आहे. दादा, असं कधी म्हणू नकोस. माझं आयुष्य तुला लाभो. बस झालं. वेडाबाई, आता काय तू आम्हाला रडवणार आहेस का? जा लवकर तयार हो. असं म्हणल्यावर दोघं बहीण भाऊ हसायला लागले. थोड्या वेळानंतर निशा मस्तपैकी तयार होऊन हॉलमध्ये आली. निशाने पहिलं टेबलवर मस्तपैकी हार्ट शेप केक ठेवला होता. हॉलचं पण छानपैकी डेकोरेशन केलं होतं. निशाला काही समजत नव्हतं की हे काय चाललं आहे. निशा हॉलमध्ये आल्यावर सगळे हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणून तिला ओरडले. निशाच्या पाठीमागून तिचा नवरा अबीर आला आणि अबीरला पाहून निशा खूप खुश झाली आणि ती म्हणाली की तुम्ही इथं कसं काय आला? आज आपल्याच लग्नाचा वाढदिवस आहे म्हणल्यावर मी इथं असणार, नाही तर कुठे असणार? दादा आणि वहिनीने पुढे येऊन त्या दोघांना केक कापण्यासाठी सांगितले. नंतर सगळ्यांनी मिळून केक खाल्ला आणि अबीर म्हणाला की आपण आता मस्तपैकी 2 दिवस फिरायला जाऊ. अहो पण मुलं तोपर्यंत? दादा वहिनी म्हणाले की आम्ही मुलं सांभाळायला समर्थ आहोत. तुम्ही मस्तपैकी तुमच्या आयुष्य एन्जॉय करा. त्या दिवशी अबीर निशाला घेऊन 5 स्टार हॉटेलमध्ये कॅन्डल लाईट डिनर करण्यासाठी घेऊन गेला. निशाला खूप आनंद झाला आणि नंतर दोघे मस्तपैकी गोव्याला फिरायला गेले. त्यापासून अबीर निशाला त्रास होऊ नये म्हणून तिच्या बाजूने उभा राहतो. नवरा बायकोचे नाते म्हणजे ऊन सावलीचा पाठशिवणीचा खेळ. कधी रुसवा, कधी फुगवा, तर कधी खळखळून वाहणारा हास्याचा धबधबा. त्यामुळे या प्रेमात अनेकदा शब्दांचा वापर होतोच किंवा हे प्रेम शब्दात व्यक्त करता येतेच असे नाही. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.